शेतकऱ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे। शेतकऱ्यांना आता जर कांद्याची वखार किंवा कांदा चाळ जर बांधायची असेल तर कांदा चाळ बांधण्यासाठी शासनाकडून आता त्यांना अनुदान मिळणार आहे। यापूर्वी शासनाकडून अनुदान मिळत होतं, परंतु ते अनुदान जे आहे अतिशय कमी प्रमाणामध्ये होतं। परंतु आता शासनाकडून हे जे अनुदान आहे ते वाढवण्यात आलेलं आहे। जवळपास आपल्याला कांद्याची जर चाळ किंवा वखार जर बांधायची असेल तर जवळपास 1,25,000 रुपये एवढी जी रक्कम आहे आपल्याला आता कांदा चाळ बांधण्यासाठी मिळणार आहे। तर आता याच्यामध्ये जे शेतकरी आहेत ते कोणते पात्र होणार आहेत आणि कोणते याच्यामध्ये अर्ज करू शकणार नाही याची देखील माहिती आपण जाणून घेणार आहोत। किंवा आपल्याला जर कांद्याची चाळ बांधायची असेल किंवा वखार बांधायची असेल, उभा करायची असेल तर त्याला किती खर्च येईल किंवा आपल्याला अनुदान कशा पद्धतीने मिळवायचं आहे याची जी माहिती आहे आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यासाठी हा जो व्हिडिओ आहे आपल्याला अतिशय महत्त्वाचा आहे, कारण की यापूर्वी आपण बरेचसे व्हिडिओ पाहिले असतील। या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर स्वरूपामध्ये माहिती मिळणार आहे, कारण की यापूर्वीचे जे अर्ज आहेत त्याची प्रक्रिया वेगळी होती आणि सन 2025च्या नंतर शासनाने पुन्हा एकदा अर्ज सुरू केलेले आहेत। याची प्रक्रिया जी आहे ती वेगळी असणार आहे। यापूर्वी जर आपण अर्ज केलेला असेल तर तो जो अर्ज आहे सद्यस्थितीला आपला ग्राह्य धरला जाणार नाही। पुन्हा एकदा आपला जो अर्ज आहे तो आपल्याला अपडेट करावा लागणार आहे। तर आता अर्ज प्रक्रिया कशी असणार आहे ही जाणून घेण्यापूर्वी आपल्याला याच्यामध्ये अर्ज करण्यासाठी कोण पात्र होऊ शकतो याबद्दलची माहिती आपण जाणून घेणार आहोत। तर याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर महाराष्ट्रामधील कोणताही शेतकरी, कोणताही रहिवासी शेतकरी असेल तर तो या योजनेमध्ये पात्र होऊ शकतो आणि 1.25 लाख रुपये अनुदान जे आहे तो मिळू शकतो। यासाठी आवश्यक कागदपत्र कोणती असणार आहेत तर यासाठी आवश्यक कागदपत्र जी बेसिकली आहेत आपले आधार कार्ड, रेशन कार्ड, बँक पासबुक, 7/12 आणि 8 एवढी कागदपत्र आपल्याला लागत होती। परंतु हा जर आपल्याला अर्ज करायचा असेल तर आपल्याला आता कोणत्याही प्रकारची कागदपत्र लागणार नाहीत। यामध्ये जर आपल्याला अर्ज करायचा असेल तर सर्वप्रथम आपल्याला फक्त फार्मर आयडी आपल्याकडे असणं आवश्यक आहे। फार्मर आयडी आपल्याकडे असल्याच्या नंतर आपल्याला कोणत्याही प्रकारच्या कागदपत्राची आवश्यकता नाही। आपल्याला अर्ज जर करायचा असेल तर फक्त फार्मर आयडी असणं आवश्यक आहे। फार्मर आयडी जर आपल्याला काढण्याच्या संदर्भात जर आपल्याला काही मदत हवी असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये मी त्याची लिंक जी आहे ते आपणापर्यंत सादर करेल। त्या लिंकवरती जाऊन आपण आपला फार्मर आयडी जो आहे तो आपल्याला काढायचा आहे। आता विषय आहे आपल्याला अर्ज कशा पद्धतीने करायचा आहे। तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे अर्ज करण्यासाठी जी वेबसाईट आहे मी डिस्क्रिप्शनमध्ये देईल, त्या वेबसाईटवरती जाऊन आपल्याला फक्त आपला फार्मर आयडी टाकायचा आहे। म्हणजेच आपल्याला हा जो अर्ज आहे तो महाडीबीटी फार्मर लॉग इन असं जरी आपण गुगलवरती सर्च केलं तरी त्याची जी लिंक आहे ती ओपन होईल। त्या ठिकाणी आपल्याला फार्मर आयडी टाकायचा आहे आणि आपला जो अर्ज आहे तो करायचा आहे। फार्मर आयडी टाकल्याच्या नंतर रजिस्टर मोबाईलवरती याचा जो OTP आहे तो आपणापर्यंत सादर केला जाईल। मग आपण OTP जो आहे तो घेऊन या ठिकाणी OTP टाकायचा आहे। लॉग इन झाल्याच्या नंतर आपल्याला कांदा वखार यासाठी अर्ज करायचा आहे। 25 टनापर्यंत आपण कांद्याची जी वखार आहे यासाठी जो अर्ज आहे तो करू शकता। तर अशा प्रकारची एक अपडेट आहे। हा जो अर्ज आहे तो सद्यस्थितीला सुरू झालेला आहे। जो शेतकरी यामध्ये अर्ज करेल त्याला 100% जो लाभ आहे याच्यामध्ये दिला जाणार आहे। तर या व्हिडिओच्या निमित्तानं मी विनंती करेल की आपल्याला हा जो अर्ज आहे तो भरायचा असेल तर आपण महाडीबीटी फार्मर लॉग इन असं आपण गुगलवरती सर्च करून आपण आपला जो अर्ज आहे तो सादर करू शकता, अर्ज जो आहे तो भरू शकता। सद्यस्थितीला अर्ज भरायची प्रक्रिया सुरू आहे। अर्ज भरण्याच्या संदर्भात आपल्याला काही मदत हवी असेल तर आपण आम्हाला कमेंट्समध्ये विचारू शकता। परंतु याचे जे अर्ज आहेत सद्यस्थितीला सुरू झालेले आहेत। राज्य शासनाकडून जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी यासाठी अर्ज करावे अशा प्रकारच्या ज्या सूचना आहेत त्या देण्यात आलेल्या आहेत। तर अशा प्रकारची एक महत्त्वाची अपडेट आपल्यापर्यंत उपलब्ध आहे।